बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलंय। मंगळवारी दुपारी 1 वाजता मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पटलावर मांडला। तो मंजूर झाल्यानंतर विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू झाली। सुरुवातीला आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आजचा निर्णय हा मराठा आंदोलकांच्या एकजुटीचा विजय आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी उभ्या केलेल्या लढ्याला यश येतंय। लाखो मराठा बांधवांसाठी आजचा दिवस इच्छापूर्तीचा आणि ऐतिहासिक आहे। मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला आंदोलकांच्या भावना लक्षात येतात। मराठा आरक्षणामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी काळजी सरकारने घेतली आहे। शिंदे पुढे म्हणाले की जेव्हा मराठा आंदोलकांचं उपोषण सोडण्याची वेळ आली तेव्हा मी आंदोलकांना भेटलेलो आहे। मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही। बाळासाहेबांच्या शिकवणीवर चालणारा मी कार्यकर्ता असून स्वतःपेक्षा जनतेला प्राधान्य देण्याचं काम मी करतो। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं गतीनं काम करण्यास सुरुवात केली असून मराठवाड्यात पुरावे शोधण्याचंही काम सुरू आहे। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी अधिसूचना सरकारनं काढलेली होती त्यावर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। त्या हरकतींची छाननी सुरू आहे, त्यावर काम सुरू असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल। आज मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं होतं। अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण देऊ केलंय। या आरक्षणाच्या माध्यमातून मराठ्यांना 10% आरक्षण मिळणार आहे, परंतु मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं कारण देत उपचार घेणं थांबवलंय। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय। त्यांची मुख्य मागणी ही स्वतंत्र आरक्षणाची नसून सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आहे। सरकारनं मंगळवारी बोलावलेल्या अधिवेशनात केवळ स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतल्यानं मनोज जरांगे यांनी बुधवारी आंतरवाली सराटी इथं समाजाची बैठक बोलावली आहे। मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटलांनी तीव्र उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांनी उपचार घेणं थांबवलं असून उद्या मराठ्यांनी मोठ्या संख्येनं बैठकीसाठी आंतरवाली सराटीमध्ये यावं असं आवाहन त्यांनी केलंय। जरांगे म्हणाले की आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठ्यांमुळे मंजूर झालाय। असं असलं तरी आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही। तरीही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागेल। सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आज निर्णय घ्यायला पाहिजे होता। ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मान्य केली। ज्यांना आजच्या आरक्षणाची गरज होती त्यांच्यासाठी सरकारनं निर्णय घेतला। त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही असं यातून दिसून येतंय असं जरांगे म्हणाले। राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं। तसंच एकमतानं मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आलं। त्यामुळे आता मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण असणार आहे। दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे सभागृहात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या। महसूल आयुक्त एसीपी कलेक्टर यांना आईवरून शिव्या देण्यात आल्या। ही दादागिरी काय चालली आहे, त्याला अटकाव करणार आहात की नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। 27 तारखेला त्यांना सांगण्यात आलं होतं। त्यांनी गुलाल उधळला, फटाके वाजवले आणि 10 तारखेला पुन्हा उपोषणाला बसले। अनेक शहरात बसगाड्या फोडल्या, राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करतायत। हे थांबायला पाहिजे। हे सगळं झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की मी उपोषणावरून उठणार नाही, यांचं आंदोलन सुरूच राहणार। आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव केला तरी यांचं आंदोलन सुरूच। आपण काही बोललं की हे धमकी देणार। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या। त्यांची ही दादागिरी आणि खोटेपणा आहे असंही भुजबळ म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला। त्यानंतर या प्रस्तावावर आवाजी मतदान घेत हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती। मात्र हा प्रस्ताव बहुमतानं नव्हे तर एकमतानं मंजूर करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण हे बहुमतानं नव्हे तर सभागृहाच्या एकमतानं देण्यात आलं असा संदेश देणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। आमचा पहिल्यापासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षाचं एकमत असल्याचं जाहीर केलं। त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या मराठा आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर करत असल्याची घोषणा केली। मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील शिक्षण आणि नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाच्या वतीनं विधान भवनांच्या पायऱ्यांवर या संदर्भात आंदोलन करत ही मागणी करण्यात आली। या आंदोलनात आमदार अबू आझमी आणि शेख रईस हे देखील उपस्थित होते।
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यावर फलक झळकवत मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत 5% आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. या अधिवेशनाचे तसेच मराठा आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करत असल्याचं अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाला देखील आरक्षण देण्यात यावं, मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये, मुस्लिम समाजातील गरीब नागरिकांना देखील आरक्षणाचा लाभ मिळायला हवा अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजानं सावध राहावं, मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचे हे प्रकार सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करायचं म्हणून अधिवेशन घेण्यात आलं असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय. समाजाच्या माझ्या सर्व बांधवांनी आणि भगिनींनी जागरूक राहावं, हे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. अशाच प्रकारचं आरक्षण हे तामिळनाडू राज्य सरकारनं दिलं होतं. त्या प्रकरणाची केस देखील अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्या प्रकरणाचं पुढं काहीही झालं नाही. असेच काही सध्या मराठा आरक्षणासंदर्भात चालू आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. सरकारनं दिलं म्हणून यात आनंद मानण्याचं काहीच कारण नाही. हे नेमकं काय आहे हे मराठा समाजानं सरकारला विचारलं पाहिजे. मुळात राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण झालं. या दरम्यान त्यांनी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी राज्यपाल म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात परत आणण्यासाठी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आलाय. सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई या 4 शहरांमध्ये प्रस्तावित शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनात वाघनखं प्रदर्शित करण्याचा माझ्या शासनाचा मानस असल्याचं रमेश बैस यांनी सांगितलं. तसंच कुणबी नोंदी असलेला अभिलेख शोधण्यासाठी आणि मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानुसार मराठा कुणबी मराठा जातीची प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले. 21 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची मंचरमध्ये सभा होणार आहे. यानिमित्त सभेसाठी मी येतोय असा संदेश दिला जातोय. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. वादा तोच पण दादा नवा अशा आशयाचे रोहित पवारांचे बॅनर्स पुणे नाशिक महामार्गावर झळकलेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील अजित पवारांची जागा रोहित पवारांनी घेतली का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित पवार हेच दादा आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुण्याची अजितदादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी मंचर कळंब या परिसरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर असलेल्या वादा तोच पण दादा नवा या टॅगलाईनमुळे चर्चांना उधाण आलंय. यूपीमधील इंडिया आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. काँग्रेस आणि सपामध्ये जागा वाटपावर एकमत झालेलं नाही. अशा स्थितीत सपा लोकसभा निवडणूक महाआघाडीपासून वेगळी लढू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सपानं काँग्रेसला लोकसभेच्या 17 जागा ऑफर केल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसला यूपीमध्ये 20 जागांवर लोकसभेचे उमेदवार उभे करायचे आहेत. सोमवारी अखिलेश यादव यांच्या ऑफरवर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी अखिलेश रायबरेलीला पोहोचले नाहीत. अखिलेश यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की जोपर्यंत जागा वाटल्या जात नाही तोपर्यंत सपा न्याययात्रेत सहभागी होणार नाही. वास्तविक यूपीच्या लोकसभेच्या 20 जागांची यादी काँग्रेसनं सपाला दिली होती. सपानं अमेठी, रायबरेली, वाराणसी, अमरोहा, बागपत, सहारनपूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, फतेपूर सिक्री, हाथरस, झाशी, बाराबंकी, कानपूर, सीतापूर, कैसरगंज आणि महाराजगंज या जागा देऊ केल्या होत्या. पण पश्चिम उत्तर प्रदेशातील 3 जागांवर पेच निर्माण झाला होता. यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरूच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि सपा यांच्यात दिल्लीत 3 फेऱ्या झाल्या. काँग्रेस यूपीमध्ये 20 जागांची मागणी करत होती, पण अखिलेश यादव 17पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नव्हते. शेवटी 17 जागांवरच बोलणी झाली. सध्या काँग्रेसकडे उत्तर प्रदेशातील रायबरेली ही एकमेव लोकसभा जागा आहे.
उभाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारपासून 2 दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून यावेळी तीनही विधानसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधणार आहेत. हिंगोली लोकसभेवर शिवसेनेचा दावा पक्का करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीमधून सर्वच पक्षांकडून दावा सांगितला जातोय. उभाठा शिवसेनेकडून ही जागा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्यानं ही जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी केली जाते. तर दुसरीकडे यावेळी राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याचं सांगत राष्ट्रवादीनंही या जागेवर दावा सांगितलाय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या झालेल्या बैठकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर मोदी लाटेतही ही जागा काँग्रेसनं जिंकली होती, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच द्यावा अशी मागणी केली जाते. तर मागील आठवड्यामध्ये वंचितनंही या जागेवर दावा सांगितलाय. शिवसेनेतून म्हणजे उभाठा शिवसेनेतून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यानं आपण या मतदारसंघातूनच लढवणार असं स्पष्ट केलंय.